गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो मी आलो सिटीमध्ये मंडळ बघायला. आज मी तुम्हाला एवढे भारी भारी डेकोरेशन दाखवणार आहे ना. माझ्याकडे असे 7-8 लोकेशन आहेत माझ्याकडे. ते लोकेशन मी खूप दिवस झालं विचार करत होतो कधी व्हिडिओ बनवायचा, कधी आज तो योग आलेला आहे. आज तर मी व्हिडिओ बनवणार आहे. मी तुम्हाला ते दाखवणार आहे. बघूयात कसं आपल्याला गर्दी किती लागते काय नाही ते सर्व आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या शेवट करा मित्रांनो. चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो आम्ही पोहोचले श्री दगडूशेठ हलवाई गणपतीपाशी. इथे खूप गर्दी जास्त होती मित्रांनो, कारण समोर पूर्ण बॅरिगेट लावलेले होते. आम्हाला समोर जाता नाही आलं. त्या कारणाने आम्ही पूर्ण गणपतीला फेरी मारून पलीकडच्या रस्त्याने आम्ही बाहेर निघणार आहोत. मित्रांनो खूप घाण अडकलेलं आहे आम्ही, कारण बॅरिगेट लावले पलीकडे जाता येत नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे ह्यांनी हिमाचल प्रदेशमधला जटुली शिव मंदिराचा देखावा केला मित्रांनो. जसा मंदिर तिथं आहे तसा सेम टू सेम करायचा प्रयत्न केलात मित्रांनो. खूप सुंदर असा मंदिर झालेला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही पुढे निघत आहोत. मित्रांनो ह्या मंडळाने महाकालेश्वर मंदिराचा देखावा केलेला आहे. उज्जैनमध्ये जसा मंदिर आहे तसा सेम दाखवण्याचा प्रयत्न केलात मित्रांनो. इथे खूप सुंदर असा देखावा केलेला आहे. यांच्यासमोर यांनी नाटक पण ठेवला होता मंडळाच्या समोर. खूप सुंदर देखावा केलेला आहे मित्रांनो यांनी. मित्रांनो हा आहे शनिपार मंडळ ट्रस्ट पुणे. ह्यांनी वृंदावन नगरी जशी होती ती दाखवण्याचा प्रयत्न केलेत. ह्या मंडळाने खूप सुंदर असा देखावा केलेला आहे मित्रांनो. आतमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी होती, त्या कारणाने मी आतमध्ये नाही गेलो मित्रांनो. खूप सुंदर असा देखावा केलेला आहे. छत्रपती राजाराम मंडळ ह्यांनी तर एवढा भारी देखावा केला होता, जणू का जिथं त्यांचा जसा मंदिर आहे तसा सेमच असा तयार केलेला होता. ह्या मंडळाला आतमध्ये जाण्यासाठी 20 रुपये फीस होती मित्रांनो. पलीकडनं फ्री एंट्री होती, पण काही जण पास करून आले होते, त्यांनी त्यांचं दर्शन झालेलं आहे या मंडळाला. पब्लिक तर एवढी होती, समोर बघतायच तुम्ही व्हिडिओमध्ये किती पब्लिक आहे काय नाही. पण यांनी देखावा जो केला होता सर्वात जास्त गर्दी ह्या मंडळाला होती. छत्रपती राजाराम मंडळाला एवढी गर्दी होती, तिथून जाता पण येत नव्हती, एवढी गर्दी होती. खूप सुंदर असा देखावा केलेला होता मित्रांनो. समोर बघाच तुम्ही गर्दी किती आहे काय नाही. श्री गरुड गणपती मंडळ ट्रस्ट पुणे ह्यांनी काशीचं कोतवाल ह्या मंदिराचा देखावा केलेला आहे मित्रांनो. ह्या मंडळाने देखाव्यामध्ये असं दाखवलेलं आहे की काळभैरवनाथाचे रूप काय होते, काळभैरवनाथ कसे होते, त्यांचं इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या मंडळांनी. खूप सुंदर असा देखावा केलेला आहे मित्रांनो. पुण्यामध्ये मी दरवेळेस डेकोरेशन बघायला जातो, पण ह्या वेळेस एवढी तुफान गर्दी होती, जणू काय लाखोनी करोडोनी पब्लिक होती. एका मंडळाला बघण्यासाठी आपल्याला कमसे कम 1.5 ते 2 तास लागत होते, अशी एवढी गर्दी होती. त्यामुळं आम्हाला व्हिडिओ आतमध्ये जाऊन काढताना आलं मित्रांनो, कारण गर्दीची एवढी होती की एका मंडळाला जर आम्ही बघायला गेला असतं तर मित्रांनो आम्हाला व्हिडिओच काढता नसता आलं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे. मित्रांनो हा आहे अखिल नवी पेठ हत्ती गणपती ट्रस्ट पुणे. ह्या मंडळाने रामायणाचा देखावा केला आहे. रामायण कशी घडली होती ते त्यांच्या टेक्चरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की रामाने रावणाचा वध कसं केला होता हे त्यांच्या टेक्चरच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केले आहेत. व्हिडिओमध्ये सर्व आहे मित्रांनो, पूर्ण कथा आहे याची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. रावणाच्या भूमीत अमृताची कुटी आहे. रावणाचा मृत्यू करावायचा असेल
तर तुम्हाला त्याच्या देवीमध्ये वाढ मारणार. काका प्रसन्न पाहून हनुमान श्रीरामांना म्हणाला, तर प्रभू तुम्ही माझा आशीर्वाद मागा. मी तुम्हाला जवळ ठेवतो आणि तेव्हा तुम्ही त्याचा आणि हनुमानानं प्रचंड गर्जनेसह प्रभू श्रीरामांना पाठीमागे घेऊन रावणाच्या दिशेनं उड्डाण केलं. मित्रांनो एवढं थकलोय की आता सांगू ना किती थकलोय, कारण एवढी गर्दी आहे. आता तर एवढी गर्दी आहे, पण लाईनला किती गर्दी असेल हे माहीत नाही आहे. एवढी गर्दी आहे. जेवढं होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, कारण खूप गर्दी आहे. अशी जरा पण एक सेकंद पण थांबायची जागा नाही, अशी पूर्ण सलगच लाईनच चालू आहे. पूर्ण लई गर्दी होती. जसं व्हिडिओ काढता आला तसं काढलाय मी, कारण मोबाईल पण थोडंसं रिस्की होतं काढायला. म्हणून व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.